नमस्कार, बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपल्यासोबत साईनाथ मित्रमंडळाचे जे ट्रस्टी आहेत, अध्यक्ष पियुष शहा सर आहेत। आज आपण त्यांच्यासोबत गणेश मंडळाचे ते कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि गणेश मंडळ आणि गणेश उत्सव आणि कार्यकर्ता यांच्यामध्ये नेमकं काय संबंध असतो, आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं बखर लाईव्हमध्ये। सर, अनेक वर्ष आपण या गणेश उत्सवात सहभागी होत असता आणि साईनाथ मंडळाचं आपण अनेक वर्ष काम केलेलं आहे। तर आपण गणेश मंडळांचं अनेक वेळा बदलतं स्वरूप पाहिलेलं आहे इतक्या वर्षामध्ये। तर तुम्ही पाहिलेला गणेश उत्सव आणि आत्ता साजरा होत असलेला गणेश उत्सव याच्यात किती फरक जाणवतो आपल्याला? फरक पहिला तर हा जाणवतो की गर्दी प्रचंड वाढलेली आहे। उपनगरातनं, उपराज्यातनं आणि भारताबाहेरून येणारं नागरिक वाढलेलं आहे की संध्याकाळी 7 ते रात्री 3 किंवा पहाटे 4 वाजेपर्यंत जे पब्लिक असायचं ते आता दिवसभर राहिलेलं आहे। 24 तास तुम्हाला जर तुम्ही पाहिलं तर 24 तास गर्दी असते। ते बदलतं स्वरूप आहे। इकॉनॉमी आधी कमी होती, गणेश उत्सवामध्ये पैसा फार कमी होता, वर्गणी आधी तेवढा फक्त संबंध होता। आज जाहिरातीच्या माध्यमातून गणेश उत्सव मंडळं चालत आहेत, किंबहुना जाहिरातीमुळंच वर्गणी उत्सव चाललो आहे आत्ता, कारण का वर्गणी फार काही राहिली नाही आहे। आजही परंपरा आणि त्याच्या नावाखाली 11 रुपये, 21 रुपये, 101 आणि 1000 मॅक्झिमम, म्हणजे खर्च इकडे जवळजवळ 5 पटीने वाढला आणि वर्गणी तेवढीच। माझं उदाहरण द्यायचं असेल तुम्हाला मी सांगतो की आमच्या मंडळाची वर्गणी 1.5 लाख रुपये आणि एकूण टर्नओव्हर जर तुम्ही पाहिला तर 18 लाखाचा होतो। तर हा फरक आहे की 1.5 लाखाची वर्गणी जी आहे ती फक्त अहवालाच्या माध्यमातून निघते, तेही त्यांची जाहिराती टाकल्यावरती त्यांची वर्गणी येते आणि जो राहिलेला अमाऊंट आहे ती आमची जाहिरातीच्या माध्यमातून येते। त्यामुळं हा फरक आहे गणेश उत्सवाचा। त्यामुळं आता भव्य दिव्य जो गणेश उत्सव होतो आहे त्याला मुख्य कारण आहे की वर्गणी कमीत कमी आणि जाहिरात अधिक त्या आधी फार तसं स्वरूप नव्हतं। आधी फक्त वर्गणीवरती उत्सव चालायचा आणि आता जाहिरातीवरती उत्सव चालतो, एवढं नक्की। सर, नक्कीच आपण हे बदलतं स्वरूप तर एकदम प्रखरपणे मांडलं, पण तुम्हाला असं वाटतंय का या जाहिरातींमुळेच कुठेतरी पुण्याचं विद्रुपीकरण होतं आहे? नाही, विद्रुपीकरण कसं काय होईल तुम्ही मला सांगा ना। आपण पाहतो बॅनर लावले जातात, फ्लेक्स लावले जातात। 10 दिवसांनी विद्रूप होतं का? 355 दिवस का पुरे सगळं छान असतं का? म्हणजे ठीक आहे, पुणे आपलं खरंच सुंदर आहे राहिला, पण 10 दिवसांनी काय होतं का? एक उत्सवाचं वातावरण किती बदलतं तुम्ही मला सांगा ना। म्हणजे तुम्ही श्रावणापासून तर मुख्य स्वागतपर्यंत उत्सव पहा। आज दोन्ही बाजूला लाईट्सची व्यवस्था असते, आज दोन्ही साईडला फूड स्टॉलची व्यवस्था असते, आज दोन्हीकडं गणपती मंडळाचे कार्यकर्ते फक्त थांबलेले असतात। आज देवशेठ हलवाईकडे त्यांनी ICU चालू केलेलं आहे। हे कशामुळे झालं असतं? ऐन 10 वर्षात तिकडं 355 दिवस ते ICU असतं का? तिथं नसतं। तिथं त्यांनी हे का केलेलं आहे? कारण की उत्सवाची गरज आहे आणि उत्सवाची गरज जी असेल ती उत्सव नक्की करत आणि कार्यरूप उत्सव बदललेला आहे आणि ते त्या रूपाने हे देखील झालेलं आहे। ते विद्रुपीकरण नाही आहे। जर तुम्ही ते नीट पाहिलं तर त्यांनी नक्कीच शोभा येते। तुमचे बॉक्स बनवून आले, तुमचे कमानी आल्या, त्याच्यावरती लाईट्स आल्या, त्यामुळे तो उत्सव अजून दिमागदार स्वरूपात साजरा होतो आहे। काय होतं, लोकांचं फक्त मांडवाकडे सोडून ते जाहिरातीकडे लक्ष जातं, पण ते फार कमी आहे। आजही उत्सव होतो आहे त्यामुळे जाहिराती लागतात, जाहिरातीमुळे उत्सव नाही होत असं। उत्सव आहे त्यामुळे ते जाहिराती येतात। एवढे लोक गणपती पाहायला येतात, आज जाहिराती का मिळतात सगळीकडं? याचं कारण असं आहे की इकडं 2 कोटी लोक या 10 दिवसामध्ये येतात, 2 कोटी लोक। पण मी तेच सांगतो आहे की जाहिरातीमुळं जर मंडळात उत्तम प्रकारे उत्सव साजरे करत असेल तर नागरिकांना किती त्रास कमी होतो आहे। दुकानदारांना विचारा, नागरिकांना विचारा। आता तुम्हाला आठवत नसं करायचे, एक 20 वर्षापूर्वी खंडणीची केस लागायची कार्यकर्त्यांवरती। समजा 11चे 21 रुपये जर वर्गणी घेतली तर 10 रुपये खंडणी असते की 101 रुपयाची आम्ही त्यांच्याकडे 251 रुपये मागितले, ते 101 रुपयाची खंडणी असते। बरं, हे सगळे पैसे काय आमच्या कार्यकर्त्यांच्या घरात जातात? हे सगळे उत्सवाला लागतात। मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हा जो मांडव आहे जो माझा 50,000 ते 1 लाखापर्यंत मांडवायचा आला, आज त्याचं कॉस्टिंग किती झालं आहे? 4.5 लाख। जो देखावा 1 लाखामध्ये व्हायचा त्याचा आज 4.5 लाखामध्ये देखावा होतो। जी मिरवणूक तुमची 50,000मध्ये निघायची, आज मिरवणूक ती 3.5 लाखात निघते। हा खर्च येणार कुठून? बरं, उत्सव चालला पाहिजे, उत्सव जगला पाहिजे आणि उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक काम घडलं पाहिजे, बरोबर आहे? मग हा पैसा लागतो ना। बरं, आज जाहिराती सगळीकडेच असतात। आज जाहिराती कुठं आहे तुम्ही मला सांगा ना। म्हणजे पेपरवाल्यांपासून, न्यूज चॅनलपासून, क्रिकेट, स्पोर्ट्स, सगळीकडं जाहिरात इज वन ऑफ द फायनान्स टू ऑल द प्रॉडक्ट्स। म्हणजे सगळीकडं फ्रॉड हे करतं। ऑलिम्पिकपासून, नॅशनल गेम्सपासून सगळ्या गेम्सला जाहिरात चालते, तर उत्सवाला का नसते जाहिरात असावी? आणि आता नागरिकांचा किती त्रास कमी झालेला आहे। आज कुठल्याही दुकानदाराकडे लोक 101 रुपये ना, बरं परंपरा तू 101 ठेव। मला आठवतं आहे 20 वर्षापूर्वी जेव्हा वर्गणी काढायला मी जायचो, आता नवीन पिढी जाते, 101चे 151 रुपये वर्गणी केली, त्यांनी 51 रुपयासाठी आमच्यासाठी भांडणं केली त्यावेळेस, आणि तेही फार लांबचं नाही। 111 रुपये 11 रुपये तुम्ही वाढवले, 11 रुपये वाढवत आहे। हां,
तर हा फरक आहे बॉस. आज त्यांच्यावरती दबाव येत नाही, लोकांच्या घरापर्यंत कार्यकर्ते जात नाही, प्रसाद जातो त्यांच्यापर्यंत, आमचा प्रसाद जातो, पण आम्ही त्यांच्याकडे वर्गणी मागायला जात नाही आहे. का वर्गणी मागणं? आता तुम्हाला मी माझं उदाहरण सांगतो. 550 पावत्या माझ्या होत्या, 550च्या फक्त मी 150 पावत्या केलेल्या आहेत. तेही कशा 350 पावत्या मी कमी केल्या आहेत का? 11 आणि 21 रुपये वर्गणी किती वर्ष आम्ही काढायची? लोक म्हणतात की हा परंपरा आहे बरं का, आम्ही 11-21 रुपये देतो. आणि त्यासाठी आज या, दुपारी या, संध्याकाळी या, दिवाळ बत्ती लागलेली आहे, नंतर या, उद्या हे काका बाहेर गेलेले आहेत, महिना अखेर चालू आहे, एवढी कारणं. बरं असं उत्सव, त्यामुळे उत्सव बदललेले आहेत आणि त्यामुळे जाहिरातीचं विद्रुपीकरण नाही आहे. तर जाहिरातीमुळं या 10 दिवसामुळं पुणे शहराला एक लौकिक शोभा दिसते. काय होतं पण ते विद्रुपीकरण काय फार काहीच नाही आहे, छान लागलेलं असते जाहिराती. नक्कीच. माझा मला सांगा, अनेक वर्ष आपण गणपती उत्सव पाहतोय, गणेश उत्सव पाहतोय, गर्दी असते, सर्व गोष्टी ठीक आहे, पण आता गणेश उत्सवासोबत गणेश मंडळाचा कार्यकर्ता बदलत चालला आहे का? कार्यकर्ता बदलत चाललेला आहे. तुम्हाला मी सांगतो की जो एक काळचं कार्यकर्त्याची एक इमेज होती की धांगड-धिंगा घालणारा कार्यकर्ता, आज तो कार्यकर्ता वर्षभर सामाजिक काम करतो आहे. मी खूप अभिमानाने सांगतो की जेव्हा कोविड काळामध्ये सर्व पुणे शहर घरात होतं, तेव्हा फ्रंटलाईन वर्करच्या खांद्याला खांदा लावून कोणी काम केलं असेल ते गणेश उत्सवच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. ह्याच्यावरती आम्ही विघ्नहर्ता कार्यकर्ता म्हणून पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्यात 100 गणपती मंडळांनी काय काम केलेलं आहे ह्याचं डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. त्याला माशेलकर सरांची प्रस्तावना आहे. ही लोकं कधीही सार्वजनिक जीवनामध्ये कधी गणपती मंडळामध्ये आले नाही आहे. माशेलकर सरांची प्रस्तावना आहे, त्याला नारळीकर सरांची प्रस्तावना आहे. उद्धव ठाकरे एक 3 वर्षापूर्वी तेव्हा पुस्तक काढलं होतं, त्यांची त्यांना प्रस्तावना आहे. ते गणपती 100 गणपती मंडळांनी काय काम केलेलं आहे, म्हणजे रस्त्यावरती कुत्र्यापासून ते उच्चभ्रू सोसायटीपर्यंत भाजी देण्याचं काम करू असून द्या किंवा वैकुंठ मध्ये अंत्यविधी करण्यासाठी 10 दिवस कार्यकर्ते राहिलेले आहेत. हे काम का शक्य झालं? कारण की आमच्या पाठीमागं आम्हाला जर काय झालं तर आमचं मंडळ काळजी घेणारं आमच्या पाठीमागं आमचं मंडळ आहे, त्यामुळे हे शक्य झालं. सर, ही नेमकी भावना नेमकी कशामुळे जागृत होते म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये, की बाबा आपण दुसऱ्याच्या हाकेला धावून जायलाच हवं? तुम्हाला मी सांगू का, एक वेगळं नातं असतं गणपती बाप्पाचं आणि त्या कार्यकर्त्याचं. म्हणजे ते कुठलाही शब्द सांगतायत. आता एक मिनिट. त्या गणपतीचं आणि कार्यकर्त्यांचं नातं फार वेगळं आहे. ते कुठल्याही भाषेत बसत नाही की त्याचं आणि आमचं नातं काय लागतं ते आम्हाला माहिती नाही आहे. म्हणजे आईच्या गर्भातनं आम्ही जन्म जरी घेतला असेल ना तरी एक बाप्पाने आमच्यावरती संस्कार केलेले आहेत. म्हणजे आता पियुष शाहसारखा कार्यकर्ता मी वर्षात 100 उपक्रम का करू शकतो की मी एकाच वेळेस मासिक पाळीवरती, सुभाषचंद्र बोसांवरती, दूध भेसळीवरती आणि गड किल्ले संवर्धनावरती देखाव करू शकतो. हे खरंच माझं काय नाही आहे. किंवा असे शेकडो कार्यकर्ते ज्या उत्सवामध्ये घडलेले आहेत, हे त्यांचं काहीच नाही आहे. काय लायदा लागतो? एक तर घरच्यांसाठी आम्ही लष्करच्या भाकऱ्या थापणारे कार्यकर्ते, घरच्या शिवाय घालतात की वेळ देऊ शकत नाही, समाज शिवाय घालत असतो. काय धांगड, एवढा मोठा स्पीकर लावलेला आहे, यांना काय मिळतं? अरे आम्हाला काय मिळतं? आम्ही तुमच्यासाठी करतो आहे, त्याची जाणीव तुम्हालाच करायची नाही आहे. काय असतं की ते म्हणतात ना की कसायला गाई धार्जिन असं म्हणतात, तसं काय फार तसं नाही आहे. पण एवढं खूप हाय स्टेटमेंट देत नाही मी, पण हे तुमच्यासाठीच करतो आहे ना. बऱ्याच धांगड आम्ही गड किल्ले संवर्धनाची माहिती लोकांना सांगतो आहे. आमच्या त्यात काय न मासिक पाळीवरती मी देखावा साध्य करतो की तुम्ही तुमच्या मुलीबरोबर संवाद साधा. आमची काय भावना आहे, या उत्सवावरती असे काय विषय घेऊन येतो आहे जी समाजाची गरज आहे. ह्याच्यासाठी सरकार लाखो रुपये खर्च करते आणि आम्ही काय हजारामध्ये लोकांचं प्रबोधन करतो आहे. हा विचार कधीतरी नागरिकांनी करावा. इतकं वैविध्यपूर्ण काम चालू आहे इथं. तुम्हाला मी सांगतो की जिथं कचरापेटी होती तिथं आता मैदानं उभं झालेली आहेत, जिथं कचरापेटी होती तिथं वाचनालय सुरू झालेली आहेत, जिथं छोटी छोटी घरं होती तिथं आता मुलांनी लायब्ररी सुरू केल्या आहेत, कम्प्युटरचं शिक्षण देण्याचं काम चालू केलेलं आहे. किती वैविध्यपूर्ण काम आहे. आज सगळे म्हणतात की पुणे शहर आहे भारतातील वन ऑफ द टॉप मोस्ट शहर आहे राहण्यासाठी. तर त्यात अनेक गोष्टी असतील, म्हणजे पुणे महानगरपालिकेचे खड्डे असतील किंवा पुणे महानगरपालिकेने सोयीसुविधा दिल्या असतील की नदीला पाणी वाहतं आहे पण नळाला पाणी नाही, अशी गमती जमती असतात. पण ह्याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगू, मेंटल पीस इज द महत्त्वाची गोष्ट आहे. इथं आलेल्या नागरिकांना सुरक्षित वाटतं, इकडच्या आलेल्या नागरिकांना हे शहर प्रसन्न वाटतं. आणि का वाटतं? कारण का इकडच्या चौकात असतं गणपती मंडळ आहेत आणि या मंडळाचे शेकडो कार्यकर्ते आहेत जे हे गणपती मंडळाचे कार्यकर्त्यांना आणि पुणे शहराला रक्तवाहिनी पुरवण्याचं काम करत असतात, हे ऑक्सिजन देण्याचं काम करत असतात. संकट आलं, तुमचं कुठलंही काम आलं तर पहिला धावून येतो गणपती मंडळाचा कार्यकर्ता. अनेक जण येतात, म्हणजे मी सांगत नाही अनेक जण, पण त्यातला खारीचा वाटं म्हणून म्हणजे एक खारीचा वाटं, एक 10% 20% गणपती मंडळाचं असतं. पण अनफॉर्च्युनेटली होतं काय तुम्हाला मी सांगू का, फक्त स्पीकरच्या भिंतीसमोर एक दिवस नाचणारा कार्यकर्ता दिसतो, पण 364 दिवस कार्यकर्ता जो काम करतो आहे तिची नेहमी अवहेलना होत असते.
आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, सायनाथ मंडळ 100 उपक्रम करतं, पण पुण्यातली अशी 100 मंडळं जर 50-50 उपक्रम करत असेल तर याची आकडा कितीचं होतं. उदाहरण द्यायचं असेल तर मला मी सांगतो, आम्ही एक वही आणि एक पेन उपक्रम आम्ही करतो गणेशोत्सवाच्या माध्यमातून, तर आमच्याकडे 200-250 वह्या जमतात. पण हे जर 50 मंडळांनी केलं तर ह्याचा आकडा कितपर्यंत जातो, हजारोच्या संख्येने जातो. तर हे कारणून बदललेलं गणित आहे. एक जय गणेश व्यासपीठ म्हणून आमचं एक जन्माला आलेलं छान एक 3-4 वर्षाचं बाळ आहे ते, त्यात 50 मंडळ आहेत आणि ते आम्ही एकत्र काम करतो आहे. तुझं माझं मंडळ, माझं मंडळ, तुझं मंडळ, त्या भागातलं मंडळ न करता हा उत्सव आता आजची पिढी, आजचा कार्यकर्ता ग्लोबल कसा जाईल तो विचार करतो आहे. लोकल टू ग्लोबलचा प्रवास कसा करता येईल त्याचा विचार करतो कार्यकर्ता. ही उडी अशी मारलेली आहे की आमचा गणेश उत्सव पाहण्यासाठी परदेशातल्या नागरिकांनी का नाही यावं, तो आम्ही विचार करतो आहे. आता आमचा विचार संकुचित नाहीच आहे. हां, एक जय गणेश व्यासपीठच्या खाली मी सायनाथचं बॅनर सोडून येतो, त्यांनी त्या मंडळाचं प्रत्येकजण आपल्या मंडळाचं बॅनर सोडून येतो. जय गणेश व्यासपीठ आम्ही हायलाईट करतो आता. आणि जय गणेश व्यासपीठ हे 50 आत्ता 100 मंडळ त्यात आहेत, त्यातले 50-60 मंडळ सातत्याने विधायक काम करतात, सातत्याने, आणि एका मनाने एका खांद्याला खांदा लावून काम करतात. जर एखाद्या मंडळाचा उपक्रम असेल तर ते 10-15 मंडळ आम्ही त्यांच्यासोबत काम करतो त्याच्या उपक्रमामध्ये. तर हे फार मोठं वाढणार आहे. मला असं वाटतं पुण्यात जसं जय गणेश व्यासपीठ आहे तिथं मुंबईत व्हावं, साताऱ्यामध्ये होतं. महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये जय गणेश व्यासपीठचा विचार पोचावा. जय गणेश व्यासपीठ फक्त व्यासपीठ नाही आहे, तो कार्यकर्त्यांसाठी एक विचार देण्याचं काम करतं. तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने एक दुसरा प्रश्न, गणेश मंडळं जी आत्ता सामाजिक कामं करत आहेत, तर या कार्याची दखल त्यांचा समाज घेतोय का? खरं म्हणजे कार्यकर्त्याला तशी अपेक्षा नसतेच की आमची दखल कोणी घ्यावी, आम्ही कुठल्या पुरस्कारासाठी काम करावं, काहीच अपेक्षा नसते त्या कार्यकर्त्याची, आणि त्यांनी घ्यावी तसंही नाही आहे. माझं म्हणणं आहे की जिथं चुकतं तिथं कान नक्की धरा. हां, पण जिथं चांगलं आहे तिथं पाठवण्याची शाबासकी तरी द्या. पण इथं काय होतं, पाठवण्याची शाबासकी कधीच मिळत नाही, कान धरण्याचंच काम चालू असतं. बरं, ते सर्व घटकातून सुरू होतं. बरं, ह्याच्यावरती कोणी आमच्यासाठी टीका केली, आम्हाला असं वाटतं की आम्ही त्याच्यावरती उत्तर देण्यात आमचं काम घालवलं आहे का? आमच्यापैकी एकही मंडळाने उत्तर दिलं नाही. म्हणजे मी फार डिटेलमध्ये कोणाचं नाव घेऊन कोणाला मोठं करत नाही आहे. आम्ही आमच्या कामाने बोलतो आहे. आमच्यावरती तुम्ही टीका केली, आमचं काम थांबणार नाही. आम्हाला आमचं काम चालू ठेवायचं आहे, कारण की आमचं देणं आणि बांधिलकी लागते ती गणेश उत्सवाला लागते आणि त्या बाप्पाला लागते. बाकी आम्ही कोणाला आन्सरेबल नाही आहे, आणि आम्ही स्वतःचं आत्मचिंतन आम्हाला समजतं आम्ही काय करतो. हां, ठीक आहे, जी संख्या आत्ता शेकडोमध्ये आहे, पण याची संख्या मी तुम्हाला काही वर्षात मी नक्की सांगतो की पुढच्या 10 वर्षामध्ये हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उत्तम काम करतील. आता शेकडोमध्ये आहेत. पुण्यात 4000 मंडळ आहेत, त्यातली साधारणतः 500-700 मंडळ उत्तम काम करतात, पण ही संख्या काही दिवसांनी खूप होईल. दारूमुक्त गणेशोत्सव झालेला आहे आणि काही 10 वर्षामध्ये तुम्हाला स्पीकरमुक्त गणेशोत्सवही दिसेल. सर, आता एक शेवटचा प्रश्न घेऊया की आत्ता सध्या समाजाला कशा कार्यकर्त्याची गरज आहे, तुम्ही 2 शब्दात सांगा. समाजाला समाज जाणण्याचं कार्यकर्त्याची आवश्यकता आहे. ज्या समाजाची नाळ समजली पाहिजे, या समाजाला आपण काय देणं अपेक्षित आहे ते समजलं पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की आज इतकी प्रश्न आपल्यासमोर आहेत, तर प्रत्येक कार्यकर्ता आपल्या माध्यमांतर कसं काय बोलू शकतो. माझं नेहमी म्हणणं आहे की जशी वस्ती तसा उत्सव असावा. कोरेगाव पाकमध्ये उत्सव वेगळ्या प्रकारे साजरा होतो, तिथं कार्यकर्त्यांनी घरातून आरतीला येणं ही मोठं प्रश्न असतं. तो विषय जर गोखलेनगर किंवा तुम्ही वस्ती पातळीवरती गेलता, तिथं घराघरातून आरतीला बाहेर येतात लोक. जशी वस्ती तसा उत्सव, त्यामुळे जशी वस्ती असेल तसे प्रश्नही वेगळे असतील. त्यामुळे कार्यकर्त्याला त्या भागातल्या उत्सवांची जाण आहे. तो कार्यकर्ता त्या भागात मगाशी सांगितल्याप्रमाणे रक्त वाहिण्याचं देण्याचं काम करत असतो, आणि तो भाग सुरक्षित ठेवण्याचं काम करत असतो, आणि तो इनडायरेक्टली त्या भागाचा एक पालक असतो. ती संख्या एक 50 घरांची असून द्या, 25 घरांची असून द्या, पण जर त्या भागातल्या घरात काय झालं तर तो पहिला धावून येणारा असतो. त्यामुळे उत्सवाला अशा कार्यकर्त्यांची जाण आहे जिथं समाजाला काहीतरी दिलं पाहिजे, विचार कृतीतून दिलं पाहिजे, आणि हा समाज कसं उन्नती होऊ शकतो किंवा स्वराज्यापर्यंत आपण कसं जाऊ शकतो, तर कार्यकर्त्याचा सिंहाचा वाटा असणार आहे. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. आमच्याशी आपण संवाद साधलात आणि इतकी सुंदर माहिती, म्हणजे कार्यकर्ता आणि गणेशोत्सव आणि गणपती बाप्पा यांच्यात नेमकं काय मेळ आहे, काय धागा आहे, तो तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्हाला समजला. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.